पॉइंटेड साहेब. हो. साहेब आम्हाला 10 मिनिटं वेळ वाढवा. नाही तुम्ही तुमचा प्रश्न मांडा पॉइंटेड. हा अध्यक्ष महोदय, हा अतिशय गंभीर मुंबई शहरासाठी अतिशय गंभीर विषय आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझ्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये जवळजवळ 60 योजना, आज 60 योजना तिकडे चालू आहेत, 30 वर्षापासून चालू आहेत आणि मला वाटतं अनेक लोक बेघर आहेत. अध्यक्ष महोदय, शासनाने अभय योजना वगैरे आणलेली आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु जी योजना रखडलेल्या आहेत त्याची कारणं अध्यक्ष महोदय त्याची कारणं 2-3 आहेत. एक तर अभियांत्रिकी विभाग, दुसरं सक्षम प्राधिकारी आणि तिसरं सहाय्यक. प्रश्न घ्या पटकन, वेळ नाही. विचारतो साहेब. अध्यक्ष महोदय, एक तर माझं नाव आहे त्याच्यामध्ये. हो पण वेळ बघा ना. ठीक आहे ना साहेब. अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे प्रस्ताव सादर केले जातात ते अभियांत्रिकी सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. जे अभियांत्रिकी माध्यमातून जे प्रकल्प सादर केले जातात ते कुठल्याही प्रकारची सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या जात नाही. आता माझ्या ठिकाणी जे तक्षशिला सोसायटी आहे त्या तक्षशिला सोसायटी पोच रस्ता नाही आहे, अशा ठिकाणी त्यांनी दाखल करून घेतलेला आहे. दुसऱ्या ठिकाणी CTS नंबर 165 मौजे मजाज या ठिकाणी प्रोजेक्ट सादर केला आहे, परंतु फक्त 300 मीटर जागा सोडली आहे जी गार्डनची आहे, की 300 मीटरसाठी दुसरा कोण तिथे येणार आहे का अध्यक्ष महोदय. तिसरी विषय अध्यक्ष महोदय, शिवदर्शन सोसायटी आहे, 7,000 अध्यक्ष महोदय 7,000 लोक आज भाडं मिळत नाही आहे, त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवलं आहे, त्या ठिकाणी त्यांना सुविधा नाही आहेत. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, अधिवेशन संपायच्या अगोदर दालनात बैठक लावावी. मंत्री महोदय उत्तर द्या. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा ठीक आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या लक्षवेधी सूचनेचं उत्तर माननीय कॅप्टन समीर शेलवन साहेब, सन्माननीय मुर्जी पटेल साहेब आणि सन्माननीय सदस्य आनंद नर साहेब या तिघांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. आपण 5 मिनिटं वेळ वाढवली, माझी विनंती आहे मी 5-6 मिनिटात संपवतो. रेग्युलर सिटिंगच्या अगोदर थोडे 2-3 मिनिटं वेळ वाढवून दिला तर ठीक आहे. या सन्माननीय अध्यक्ष महोदय, कॅप्टन समीर सेल्वन साहेबांनी सांगितलं की मूळतः जे झोपडपट्टीधारक आहेत आणि ज्यांच्याकडं थकीत भाडं अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत ते भाडं सक्तीनं वसूल करण्यासाठी या संदर्भामध्ये काय कारवाई करणार. त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज एकूण 23 योजनांमध्ये 501.55 कोटी रुपयांचं भाडं हे आत्तापर्यंत थकीत होतं. प्राधिकरणामार्फत प्रयत्न करून जवळपास 134.17 कोटी रुपयाचं भाडं आपण जमा केलं आणि 367.38 कोटी रुपयाचं भाडं आपल्याकडं अजून प्रलंबित आहे या मूळच्या व्यावसायिकाकडनं. याच्यामध्ये आपण म्हटलं तसं मुदतीमध्ये 1 नोटीस देऊन 2 नोटीस देऊन जर त्या प्रकल्पधारकानं जर भाडं जमा केलं नाही तर दुसरा प्रकल्पधारक त्या ठिकाणी आणून त्याच्याकडनं भाडं जमा करण्याची तरतूद आपल्याकडे आहे, ती सुद्धा आपण करू. पण सन्माननीय कॅप्टन साहेब, मला आपल्याला विनंती करायची आहे की काल आपण एक या ठिकाणी झोपडपट्टी सुधारणा विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन पुनर्वसन अधिनियम 1971 मध्ये सुधारणा विधेयक हे सभागृहामध्ये लेख केलेला आहे, त्याच्यावरती या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण RRC म्हणजे फोर्सफुल त्या प्रॉपर्टी व्यतिरिक्त त्या बिल्डरच्या दुसऱ्या कुठल्या प्रॉपर्टी जर असतील तर त्या दुसऱ्या प्रॉपर्टीवर बोजा चढवून ती भाड्याची रक्कम वसूल करायची आणि त्या भाडेकरूला द्यायची, अशा पद्धतीचं बिल आपण या अधिवेशनात आणलेलं आहे. माझी सदनाला बिल ज्यावेळी चर्चेला येईल त्यावेळी मी याच्यावर विस्तृत बोलेन, पण या माध्यमातून ह्या जवळपास सगळे भाडेकरूंची ही थकीत रक्कम वसूल करण्याची या ठिकाणी आपल्याकडं सन्मान्य अध्यक्ष महोदय तरतूद हे बिल मंजूर झाल्यानंतर होणार आहे. नंबर 2, सन्मान्य सदस्य मुर्जी पटेल साहेबांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या योजना ज्यांना गती मिळत नाही, ज्यांना अम्युनिटीज द्यायचे त्या अम्युनिटीज दिल्या जात नाहीत आणि 500 स्क्वेअर फुटाच्या आतमधलं सुद्धा जे काही टॅक्स माफ केला त्यांना सुद्धा जुन्या बाकींच्या वसुल्या या प्राधिकरणाकडनं दिल्या गेलेल्या आहेत. तर मी सन्मान्य मुर्जी पटेल साहेबांना सुद्धा हे सांगेन की ज्या अम्युनिटीज द्यायच्यात ज्या आपल्या ॲग्रीमेंटमध्ये आहेत त्या सक्तीनं देण्यासंदर्भात अशा सगळ्या डेव्हलपर्सना आपण सक्त पद्धतीनं पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी आदेश देऊ आणि 500 स्क्वेअर फुटाच्या आतलं जी काय जुना टॅक्स दंडासह या ठिकाणी आकारलेला आहे या बाबतीत माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या दालनात
आपल्याला आणि सर्व या ज्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्या सन्मान्य सदस्यांना बोलवून या संदर्भातली लवकरात लवकर एक बैठक आयोजित करू. त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष महोदय, शेलवण साहेबांनी सांगितलं की काही प्रकल्प हे अनेक वर्ष रखडलेले आहेत. मला कॅप्टन शेलवण साहेबांना या निमित्तानं अधिकची माहिती द्यायची आहे की सन्मान्य अध्यक्ष महाराज, एकूण रखडलेले प्रकल्प